शिवपूर्वकालीन भारत. चला तर मग आपण आता पुढे जाऊया. आता आलेला आहे राजपुतांशी संघर्ष आणि मराठ्यांशी संघर्ष. तर कशा पद्धतीने बघूया आपण. आता आपण परत थोडस अकबरामध्ये आहोत. थोडासा परत त्याच्यामध्ये आढावा घेऊन आपण समोर जाणार आहोत. तर अकबराचं वागणं आणि औरंगजेबाचं वागणं ह्याच्यामध्ये आपण आता फरक बघूया की अकबर हा सगळ्यांशी सलोख्याने वागायचा. त्याच्यामुळं त्याला प्रत्येक जे काही राजे होते दुसरे, त्याला जरी भारतात वर्चस्व प्रस्थापित करायचं होतं तरी तो एक चांगला राजा होता. त्याचे व्यापाराचे संबंध आणि एकमेकाबरोबरचे जे मित्रत्वाचे एकमेकांशी संबंध होते दुसऱ्या राजांशी, ते चांगले होते. आणि त्याच्यामुळं सगळे राजे त्याला व्यवस्थित सहकार्य देत. त्यांचा विरोध मोडून काढायला राजे असायचे, पण त्याचा एक स्वभाव असा होता की तो सलोख्याने सगळ्यांशी वागायचा. तर याच त्याच्या गुणामुळं राजपुतांचं सहकार्य हे त्याला नेहमीच मिळालं होतं. आणि औरंगजेब हा एक अतिशय क्रूर राजा होता. त्यांनी कधीच कुणावर दया केली नाही. तर त्याला राजपूत राजांचं सहकार्य किंवा मदत ही कधीच मिळाली नाही. कारण त्याचं वागणं हे बेफिक्रीचं होतं, उद्दामपणाचं होतं. त्याच्यामुळे आलं लक्षात. अकबर आणि औरंगजेब ह्यांच्यामध्ये हा थोडासा स्वभावाचा फरक होता. तर आता ह्याच्यामध्ये काय झालं तर मारवाडचा राणा जसवंत सिंग याच्या मृत्यूच्या नंतर औरंगजेबाने ते राज्य मुघल साम्राज्याला जोडले. अर्थात त्यांनी हल्ला करूनच ते जोडलेलं आहे. तर अजित सिंग हा जसवंत सिंग यांचा मुलगा हा त्यांच्या गादीवर बसला. लक्षात आलं संपूर्ण. जसवंत सिंग, अजित सिंग हा त्यांचा मुलगा गादीवर बसला. त्याच्यामध्ये दुर्गादास राठोड हे जे होते त्यांनी मुघलांच्या विरुद्ध खूप संघर्ष केला. इतिहासात त्यांचं नाव आहे, आपल्या अभ्यास उपक्रमामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे, दुर्गादास राठोड यांचं. तर त्यांनी मुघलांची म्हणजेच औरंगजेबाच्या विरुद्ध कठोर प्रतिकार केला, खूप संघर्ष केला. त्याच्यामध्ये काय झालं, त्याचा प्रतिकार संपूर्णपणे मोडून काढण्यासाठी औरंगजेबानं राजपुत्र अकबर याला मारवाडवर पाठवले. लक्षात आलं. त्याच्याशी युद्ध करण्यासाठी त्यांनी आपला मुलगा अकबर याला पाठवलं. पण त्याच्यामध्ये गोष्ट अशी झाली की राजपुत्र अकबरच फितूर झाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारलं. आणि या बंडात महाराष्ट्रातील काही मराठ्यांची मदत घेण्यात आली. अशा रीतीने मराठे आपल्या इतिहासात आले. बघितलं, ह्या युद्धामध्ये त्यांनी फितूर होऊन त्या दुर्गादास राठोडांनी राजपुत्र अकबर त्यांच्या बाजूला झाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्धच युद्ध पुकारलं. आणि त्यांना लढाई औरंगजेबाविरुद्ध करण्यासाठी त्यांनी काही मराठी लोकांची सुद्धा म्हणजे मराठ्यांची सुद्धा मदत घेतली, मराठी राजांची. काही मारवाडच्या अस्तित्वासाठी दुर्गादास राठोडने मुघलांच्या विरुद्ध हा संघर्ष चालूच ठेवला. त्यांनी प्रतिकार करतच राहिले. आता पुढील ह्याच्यामध्ये आपण बघतोय की मराठ्यांशी संघर्ष. आता याच दरम्यान आता काय झालेलं आहे, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची स्थापना झाली. ती आपण पुढे जाऊन विस्तारात अभ्यास क्रमामध्ये शिकणारच आहोत. पण आता इथे या इतिहासामध्ये काय म्हणजे या अभ्यासक्रमामध्ये काय आहे तर शिवाजी महाराजांची स्थापना, स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. आणि हे स्वराज्य स्थापन करताना
त्यांना इतर शत्रूंबरोबर, काही स्वकीय शत्रूंबरोबर, तसंच मुघलांशी सुद्धा संघर्ष करायला लागला. आणि त्याच्या मृत्यूनंतर दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या उद्देशाने औरंगजेब हा दख्खनमध्ये आला. आता शिवाजी महाराज जेव्हा मृत्यू पावले त्याच्यानंतरचा आहे की त्याच्यानंतर औरंगजेब दख्खनमध्ये आला, कारण त्याला तिथला पण प्रांत जिंकायचा होता. पण मराठ्यांनी इथे तीव्र विरोध आणि प्रतिकार केला त्याला आणि स्वातंत्र्याचं रक्षण केलं. लक्षात आलं इथपर्यंत? चला तर आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण प्रश्नोत्तर बघणार आहोत की टिपा लिहा. या अंतर्गत तुम्हाला राजपूतांचा संघर्ष आणि मराठ्यांचा संघर्ष ह्याच्याबद्दल माहिती द्यायची. चला आता पुढे जाऊया.